हिंगोलीत काँग्रेसच्या महामेळाव्याला सुधीर अप्पा यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन, उमेदवारीचे संकेत। हिंगोली येथील अकोला बायपास येथे रविवारी झालेल्या काँग्रेसच्या महामेळाव्याला माजी नगराध्यक्ष सुधीर अप्पा सराफ यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मीच आगामी हिंगोली विधानसभेचा तरुण तडफदार उमेदवार असल्याची दावेदारी केल्याचं दिसून येते। येथील मधुरदीप मंगल कार्यालयात रविवारी काँग्रेस कमिटी पक्षाचा जिल्हा बूथ कमिटीचा महामेळावा, पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल, राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार तसेच विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव, जिल्हा प्रभारी ॲडव्होकेट सचिन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला। यावेळी माजी नगराध्यक्ष सुधीर अप्पा सराफ यांनी जिल्हा परिषदेच्या मैदानातून 400 मोटरसायकल व 180 चारचाकी वाहनातून भव्य रॅली काढून उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। न भूतो न भविष्यती अशी ही रॅली अकोला बायपास पर्यंत काढण्यात आली होती। हजारो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत सुधीर अप्पा तुम आगे बढ़ो, प्रज्ञाताई तुम आगे बढ़ो अशा घोषणाबाजीने परिसर दुमदुमल्याचं चित्र संपूर्ण शहरभर पाहावयास मिळाले। जवळपास 5 किलोमीटर अंतरावर रॅली असल्याने अकोला नांदेड मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती। दरम्यान शहरातून रॅली अकोला बायपास परिसरात पोहोचताच मंगल कार्यालयात जाण्यासाठी सुमारे 1 तास लागला। आमदार प्रज्ञा सातव यांच्या व्हॅनमध्ये ॲडव्होकेट सचिन नाईक, सुधीर अप्पा सराफ, विलास गोरे आदींनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले। यावेळी आमदार प्रज्ञा सातव बोलताना पुढे म्हणाल्या, काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहण्यावर भर देत आगामी हिंगोली विधानसभेला सुधीर अप्पा सराफ यांची उमेदवारीचे संकेत दिले। तसेच तिकीट कोणालाही मिळो, मात्र कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पाठीमागे राहून हिंगोली विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवला पाहिजे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे। यावेळी ॲडव्होकेट सचिन नाईक यांनी देखील मार्गदर्शन करीत हिंगोली विधानसभा काबीज करण्याचे सूतोवाच केले आहे। सुधीर अप्पा सराफ यांची उमेदवारी प्रबळ असून त्यांची हिंगोली विधानसभा उमेदवारी यावेळी निश्चित मानली जाते। मागील अनेक दशके सराफ परिवार काँग्रेसशी एकनिष्ठ राहिला असून पक्ष संघटन वाढवण्यामध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे अशी चर्चा जनतेमध्ये होत होती। त्यावेळी व्यासपीठावर सुधीर अप्पा सराफ, विनायक देशमुख, विलास गोरे, शामराव जगताप, सुरेश अप्पा सराफ, अनिल नेनवानी, प्रकाश थोरात, बापूराव बांगर, विशाल घुगे, माबूद बागवान, आरिफ लाला, मुजीब कुरेशी, बाशिद मौलाना, वनिताताई गुंजकर, असगर पटेल, जुबेर मामू, दत्तराव कडतीकर, सुवर्णाताई गाभणे, अजय बांगर आदींची उपस्थिती होती। दरम्यान या काँग्रेसच्या मेळाव्यात संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली असून जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो समर्थकांनी दुचाकी रॅली काढीत सुधीर अप्पा तुम आगे बढ़ो अशा घोषणा दिल्या आहेत। यावेळी सुधीर अप्पा सराफ यांनाच हिंगोली विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी घोषणाबाजी समर्थकातून केली आहे। मात्र सुधीर अप्पा सराफ हेच विधानसभेचे प्रबळ उमेदवार असल्याची चर्चाही रंगली आहे। या काँग्रेसच्या मेळाव्याला शहर, ग्रामीण भागातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये सुधीर अप्पा सराफ यांचीच उमेदवारी निश्चित असल्याचं मानलं जात आहे। यावेळी सुरेश अप्पा सराफ यांनी सर्वांचे आभार मानले। प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशदादा सराफ यांच्या नेतृत्वामध्ये हा मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून आताच विधान परिषदेवर नवनिर्वाचित आमदार प्रज्ञाताई सातव आणि या प्रभागाचे किंवा या विधानसभेचे जे प्रभारी आहेत सचिन भाऊ नाईक यांच्या माध्यमातून या हिंगोली विधानसभेमध्ये कुठला उमेदवार सक्षम आहे, कुठल्या उमेदवाराला लोकमान्यता आहे आणि त्यांचं संघटन कसं आहे, तो निवडून येऊ शकतो का, या संदर्भामध्ये चाचपणीमध्ये हा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। जर पाहायला गेलं तर आपल्या काँग्रेसमध्ये भरपूर जण इच्छुक आहात, तर याच्यामध्ये तुम्ही कोणत्या उमेदवाराला जास्ती प्रमाणामध्ये वोटिंग देतील किंवा कोणता उमेदवार जर उभा राहिला तर चांगल्या पद्धतीनं निवडून येईल? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कुठलाही पक्ष हा कुठला उमेदवार पक्षाशी एकनिष्ठ आहे हे पाहिले जातं। त्यामध्ये आपण सगळ्याच पक्षांचे जर प्रतिनिधी बघितले तर मला वाटतं की सुरेश अप्पा सराफ यांचे बंधू सुधीर अप्पा सराफ यांचं जे घराणं आहे हे मागच्या 100 वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे। मग इंदिरा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, त्यानंतर तुमचे भारताचे गृहमंत्री सुशील कुमारजी शिंदे असतील, मागच्या काळामध्ये राज्यमंत्री राहिलेले बसवराज पाटील असतील, या सगळ्या लोकांसोबत यांचे संबंध चांगले होते आणि यांनी सतत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्ष कसा वाढेल, जनसामान्यांच्या लोकांमध्ये काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं कशी रुजवले जातील
या माध्यमातून काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाजू म्हणजे मागच्या दोन टर्ममध्ये जे हिंगोली नगरपालिकेची निवडणूक झाली, जी पब्लिकमधून झाली, त्यावेळेस आपण बघितलं तर सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नगराध्यक्ष पदापासून त्यांच्या पूर्ण कार्यकाळाचा जर विचार केला तर पक्षाशी एकनिष्ठ असलेला माणूस हा सगळ्याला पक्षाला महत्त्वाचा असतो. आणि व्यवसायाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमामधून उपक्रमामधून या माणसांचं किंवा सुरेशदादा सराफ, सुधीरदादा सराफ किंवा सराफ परिवाराचं हिंगोलीच्या जवळपास 100 ते 150 खेड्यांमध्ये नेटवर्क आहे आणि त्यांना मानणारा वर्ग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आज बघितलं की कुठल्याही आमदाराला खासदाराला जर भेटायचं झालं तर त्याची वेळ घ्यावी लागते, बोलावं लागतं, जावं लागतं. ग्रामीण भागातून येणारा माणूस जर शहरी भागामध्ये सर्वसामान्य माणसाला जर लवकर उपलब्ध झाला तर त्या माणसाची कामं लवकर मार्गी लागतात, त्या माणसाला उत्साह येतं. आणि म्हणून हा माणूस जो आहे तुम्हाला चालता बोलता उपलब्ध होणार आहे, तुमच्या प्रश्नांशी निगडीत आहे. म्हणून मला वाटतं की हिंगोली विधानसभेमध्ये जर सुधीरदादांना जर पक्षांनी तिकीट दिलं तर निश्चितच ते या विधानसभेमध्ये काँग्रेसची बाजू भक्कम करून ते निवडून येतील. गोष्ट लक्षात येत नाही की खरंच आपले शेतकरी काय परिस्थितीत आहे. इलेक्शन होण्याच्या 6 महिन्या अगोदर नवीन नवीन योजनांचा पाऊस मारतात. लोकांना वाटतं यांनी एवढ्या मोठ्या योजना दिल्यात, पण परिस्थिती अशी निर्माण होती की लोक संभ्रमात येतात की जर आपण यांना मतदान नाही केलं तर या योजना पुढची सरकार देईल की नाही देईल. पण लक्षात असू द्या मित्रांनो, हे डबल इंजिनचे जे सरकार आहे ना, हे मोदी साहेब सांगत होते की कुठेही डबल इंजिनचं सरकार द्या. तुम्ही पाहिलं ज्या ज्या प्रदेशमध्ये डबल इंजिनचं सरकार होतं त्या त्या प्रदेशमध्ये खासदार 90%